मित्रांनो, वार आहे सोमवार, तारीख आहे 24 ऑगस्ट. तर 24 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर सोमवारी 24 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला काही परिसरांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. म्हणजे इथे घोटी परिसर, खंडाळा परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण आहे. कर्जत, लोणावळा, लवसा, महाबळेश्वर हा जर आपण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा सोमवारी 4च्या दरम्यान दिसत आहे. आपण तेच जर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, हरिहरेश्वर, मंडणगड, माणगाव, नागठाणे, पेण, नवी मुंबई, ठाणे हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर हरिहरेश्वर, मंडणगड, दापोली, दाभोल, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, पणजी, त्याचबरोबर सावंतवाडी, कणकवली हा देखील आपण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी ईश्वरपूर, तासगाव, सांगली, अंजनी, विटा, मायनी, त्याचबरोबर कारेगाव, फलटण हा परिसर बघितला, बारामती, कात्रज, तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, मोहोळ, कुरुडवाडी, परांडा, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, वैराग, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, उमरगा हा परिसर बघितला, निलंगा, लातूर, त्याचबरोबर औसा, अहमदपूर, परळी, गंगाखेड, त्याचबरोबर परतूर, परभणी, शेलू, जिंतूर, शेवगाव, हिंगोली, त्याचबरोबर वाशिम, मालेगाव, परतूर, त्याचबरोबर लोणार, चिखली, जाफराबाद, जालना, अंबड, भोकरदन, शेवगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, भुसावळ, रावेर, बुऱ्हाणपूर, पल, यवल, जळगाव, चापोडा, बलवाडी, अंबळनेर, धरणगाव, पारोला, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, त्याचबरोबर साक्री, नंदुरबार, पिंपळनेर, साक्री, नामपूर, सटाणा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर आपल्याला या भागात काही पाऊस दिसत नाही आहे. जास्त नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे काही प्रमाणात. बाकी अजून बघूया आपण कुठे-कुठे आपल्याला पाऊस हा दिसत आहे. आता इकडे रामटेक परिसर बघूया. उमरेड, भंडारा हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये रात्री आपल्याला 9च्या आसपास सोमवारी 24 ऑगस्टला रात्री 9च्या आसपास आपल्याला भंडारा, तुमसर, रामटेक, नागपूर, सावनेर या परिसरामध्ये रिमझिम पावसासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, खाली जर आपण चंद्रपूर परिसर बघितला, राजुरा, गोडपिंपरी, वरारा, तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात. गडचिरोली परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सोमवारी 24 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला कोणत्या परिसरामधला हवामानाचा अंदाज पाहिजे हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूया अशाच हवामानाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.